पुण्यात कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातानंतर पुण्यात नाही तर पूर्ण देशात वातावरण पेटलेलं दिसून येते आणि सोबतच याचे काही राजकीय पडसाद उमटताना दिसत आहे। आमदार सुनील टिंगरे यांच्यावर पोलिसांवर दबाव टाकल्याचे आरोप केले जात आहे। या प्रकरणानंतर आरोपींच्या वडिलांना अटक केली गेली आणि 22 मे रोजी त्यांच्यावर एका संघटनेकडून शाई फेकण्याचा प्रयत्न केला गेला। तर नक्की झालंय काय? विषय मुद्द्याचा हा आहे की पुण्यात रविवारी मध्यरात्री भरधाव पोर्श कारने दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार तरुण अनिश अवदिया व तरुणी अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला। या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असून त्याची जामिनीवर सुटका झाली। मात्र या प्रकरणात स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचं नाव पुढे आलं। या अपघाताप्रकरणी कारवाई करणाऱ्या पोलिसांवर आमदार सुनील टिंगरे यांचा दबाव होता असा आरोप केला जात आहे। पोर्श कार अपघात प्रकरणात पोलिसांनी योग्य पद्धतीने कारवाई केली नसल्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली असतानाच आमदार सुनील टिंगरेंमुळे ही कारवाई नीट झाली नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 3 प्रश्न विचारले। काय म्हणाले अंबादास दानवे आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सर्वात पहिले अंबादास दानवे यांनी मुद्दा मांडला तो म्हणजे तुम्ही म्हणजे आमदार सुनील टिंगरे मध्यरात्री पोलीस ठाण्यात का गेला होता। दुसरा मुद्दा त्यांनी मांडला एका माणसाच्या फोनवर तुम्ही यापूर्वी किती वेळा असे मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचलात। तिसरा, अनेकदा अशा प्रकरणाची माहिती फोनवर घेतली जाते मात्र तुम्ही थेट पोलीस ठाण्यात कोणासाठी आणि कशासाठी गेला असा सवाल अंबादास दानवे यांनी केला। सुनील टिंगरे यांचं नाव सारखे येत असल्याने यावर सुनील टिंगरे म्हणाले कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे। दोन्ही मृतांच्या कुटुंबियाच्या दुःखात मी सहभागी आहे। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीला न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी मी आशा बाळगतो। या दुर्दैवी अपघाताशी माझा संबंध नसताना समाज माध्यमावर काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारित केली जात आहे। मी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यामुळे मला माझी भूमिका मांडणं आवश्यक आहे। माझ्या मतदारसंघातून मोठा अपघात झाल्याची माहिती मला 19 मे रोजी पहाटे 3च्या सुमारास मिळाली। त्यापाठोपाठ माझ्या परिचितांनी म्हणजे आरोपीच्या वडिलांनी मला फोन केला। त्यांच्या मुलाचा अपघात झाल्याचं त्यांनी मला सांगितलं। त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेलो असं वक्तव्य सुनील टिंगरे यांनी केलं। पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रासह अपघाताआधी 2 पबमध्ये जाऊन मद्यप्राशन केलं होतं। अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहायची शिक्षा देऊन न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला गेला। तर अपघातानंतर 3 दिवसांनी पोलिसांनी आरोपींच्या वडिलांना अटक केली। 22 मेला पोलीस त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते। यावेळी वंदे मातरम या संघटनेने आरोपीवर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी आंदोलकांना अडवलं आणि आरोपी बचावला। दरम्यान कार्यकर्ते शाईफेक करू शकले नसले तरी त्यांनी पोलिसांच्या वाहनांसमोर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली। वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले आरोपीला मोक्का या कायद्याअंतर्गत अटक केली पाहिजे। या बिल्डरवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहे आणि आता त्याच्या मुलाने हा किळसवाना प्रकार केला आहे असं वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले। अपघातानंतर पूर्ण देशात यावरून वातावरण पेटताना दिसते तसेच काही राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत। पण या सगळ्यानंतर या प्रकरणाचा अंत काय असेल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी विषय मुद्द्याच्या या चॅनलला सबस्क्राईब करा।